खाजगी शाळावर जे काही गब्बर आहेत, जे काही संस्थेचे लोक आहेत, ते या ठिकाणी एक पद्धतीने या ठिकाणी खंडी करतायत आणि मुलींना अन्याय करतायत. म्हणून अशा खाजगी शाळांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आमच्याकडे आणून द्यावा. हे शिक्षण अधिकारी जळगाव जिल्ह्यात झोपलेले आहेत, यांच्या विरोधात देखील आंदोलन झालं पाहिजे. मर्जीप्रमाणे फी आकारणी करतायत, मर्जीप्रमाणे शाळेत चालवत आहे, यांच्यावर कोणतं बंधन आहे का नाही आहे. आणि शिक्षण अधिकारी याच्या पुढे आम्ही शाळेचा पूर्ण सर्वे करून या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहे. खाजगी शाळांचा इतका माज आलेला आहे, त्या ठिकाणी काही इंग्लिश शाळेतले तर या ठिकाणी खाजगी शाळा आहेत, ते या शाळा खाजगी शाळा आहेत, गव्हर्नमेंट मान्यता शाळा आहेत, ते देखील या ठिकाणी पुस्तकं या ठिकाणी सरकारने दिलेलं पुस्तकच्या दुकानात ठेवून त्या ठिकाणी विक्री करतायत. हे शिक्षण अधिकारी जळगाव जिल्ह्यात झोपलेले आहेत, यांच्या विरोधात देखील आंदोलन झालं पाहिजे. हे शिक्षण अधिकारी फक्त 5-10 मिनिटं ऑफिसला येतात आणि बाकी आपलं काम करत असतात. त्यांची या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांची शिक्षण क्षेत्रावर शाळेवर काही त्यांची छाप नाही किंवा त्यांचा काही दबाव तंत्र नाही, कायदेशीर त्यांचा काही छाप या ठिकाणी नाही. म्हणून असे कामचोर जे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांची देखील बदली पाहिजे. सरकार या ठिकाणी गव्हर्नमेंटने या ठिकाणी आपल्याच भुसावळच्या घ्या नगरपालिकेच्या शाळा सर्व बंद होऊन गेल्या. खाजगीकरण तर त्यांना जे वाटेल ज्या पद्धतीने फी आकारणी करतायत त्या पद्धतीने मर्जीप्रमाणे फी आकारणी करतायत, मर्जीप्रमाणे शाळेत चालवत आहे, यांच्यावर कोणतं बंधन आहे का नाही आहे. यामुळे बरेच लोकांचे भविष्य करत आहे. इंग्लिश शाळा बंद झाल्या, आपल्या शाळा बंद झाल्यामुळे या ठिकाणी सरकारी शाळा बंद झाल्यामुळे बऱ्याच पोरांचं भविष्य या ठिकाणी खराब झालेलं आहे. शिक्षण ते घेऊ शकत नाही. बरेच आत्मजुरीवाले आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी झोपडपट्टी एरिया असेल, गरीब एरिया असेल, त्या ठिकाणी किती मुलं या ठिकाणी शिक्षणाचं वंचित आहेत, कारण ते शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून हे जे शाळा सुरू बंद झालेल्या आहेत, त्या सरकारी शाळा बंद झाल्या आहेत, त्याचा फायदा आहे खाजगी शाळा घेत आहे. म्हणून खाजगी शाळावर जे काही गब्बर आहेत, जे काही संस्थेचे लोक आहेत, ते या ठिकाणी एक पद्धतीने या ठिकाणी खंडी करतायत आणि मुलींना अन्याय करतायत. म्हणून अशा खाजगी शाळांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आमच्याकडे आणून द्यावा. आणि शिक्षण अधिकारी याच्या पुढे आम्ही शाळेचा पूर्ण सर्वे करून या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहे. कारण शिक्षण अधिकारी जोपर्यंत शाळेवर लक्ष देणार नाही तोपर्यंत याचं शिक्षण व्यवस्था या ठिकाणी बरोबर चालू शकणार नाही, मुलांना शिक्षण मिळणार नाही, आर्थिक पूर्ण या ठिकाणी थांबणार नाही. म्हणून या ठिकाणी याच्या पुढे आमचा शिक्षण अधिकारी टार्गेट राहतील. पूर्ण शाळेचा ठिकाणी सर्वे करून त्या ठिकाणी आमचे मुद्दे आम्ही मांडणार. हो, खाजगी शाळेमध्ये वेळेवर जर मुलं नाही आले तर मुलांना हाकलून देतात. दुसरा मुद्दा, पालकांना सांगता इंग्लिश बोलात की त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, तुमचा मुलगा या ठिकाणी अभ्यास करत नाही, शाळेत आपण पाठवतो का, ट्युशनही घेतात. या संपूर्ण प्रकारावर काय सांगाल? बघतो या ठिकाणी देशामध्ये IPS अधिकारी IAS ऑफिसर झालेले आहे, त्यांच्या आईबापा थंचप त्यांना 12 खडी येत नाही, त्यांचे मुलं IAS झालेले आहेत, त्यांना इंग्लिश बोलायला होतं आई वडिलांना. कसं काय इंग्लिश बोलणार आहे? हे काही भारतामध्ये काय कायद्यामध्ये काय किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असे काही बंधन नाही का, काही नियम लावून दिले नाही का आई बापाला बी इंग्लिश आली पाहिजे म्हणून? हे जे चुकीचं आहे आणि त्यांची मनमानी कारभार आहे. यावर देखील आपण आपल्या माध्यमातून आम्हाला समजलेलं आहे. तर त्या विषयावर देखील या ठिकाणी आम्ही मोठा आंदोलन या ठिकाणी पुकारतो. जिऱ्या रूपाची देखण्या इठूची काढूया नजर आलाया आषाढीचा सण, टाळांचा चालतो गजर. सावळ्या विठुरायाला पाहुनी जीव होई दंग. टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग. टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. रणभेरी नाद बिजली के बाद बूंदे है गर्जना.
माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गोड वाटे इडा पिडा सुख येई आपोआप. कधी थकली पाऊले नाही घेतली माघार, मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला. रूपाची देखण्या इठूची काढूया नजर नजर. आलाया आलाया आषाढीचा सण, टाळांचा चालतो गजर. सावळ्या सावळ्या मावी ठुरायाला पाहुनी जीव होई दंग. टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग. ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग. दानमुख हरपून झाले सारे दंग, माऊली
नजर नजर आलाया आलाया आषाढीचा सण टाळांचा चालतो गजर सावळ्या सावळ्या विठुरायाला पाहुनी जीव होई दंग टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग Subscribe now and press the bell icon. Never miss an update.